हाय यूट्यूब फॅमिली राणीताई व्हिडिओजमध्ये स्वागत आहे। पहा किती मस्तपैकी गहू आलेला आहे आणि पाहू शकता तुम्ही त्या गव्हाच्या लोंब्या केवढाल्या मोठ्या मोठ्या आहेत। ठुश्या लोंब्या कोण कोण याला काय काय म्हणतं ते नक्कीच कमेंट करून सांगा। आम्ही ठुश्या पण म्हणतो आणि लोंब्या पण, कुणी ओंब्या म्हणतात। ह्याला नक्की कोण कोण काय काय म्हणतं ते नक्की सांगा मला। पहा किती मस्तपैकी गहू आलेला आहे। हे लवकर पेरलेला गहू आहे म्हणून किती मस्तपैकी आलेला आहे, पाहू शकता। काही जणांचे खूप उशीरनं पेरणी झालेली आहे, तर आणखीन काही ओंब्यावरती आलेले नाहीत, पण हे खूप छानपैकी आलेलं आहे। पहा किती मस्त दिसत आहे। एकीतीच्या वरतीच याची ठुशी लोंबी आहे, पहा। असं शेतकऱ्याला पिकवावं लागतं, कारण की शेतकऱ्याला या जगाचा पोशिंदा म्हणलेला नाही, कारण की सर्वजणच वर्षभर गव्हाच्या चपात्या खातात। तर हेच गव्हाच्या चपात्याचं झाड आहे। पहा किती मस्तपैकी हे झाडं आलेले आहेत चपातीचे। छान आहेत का नाहीत नक्की सांगा। आणि किती मस्त हिरवगार असे म्हणजे शेत झालेलं आहे या गव्हानं। कोण कोण गहू पेरतं, कोण कोण नाही, ते पण नक्की कमेंट करून सांगा। दिवाळी झाल्यानंतर आपण गहू पेरतो, जुंधळे, आणखीन ते पिवळी ज्वारी, अशी दिवाळी झाल्यानंतर पेरली जातात हे पिके। कांदा लसण पण दिवाळी झाल्यासच लावल्या जाते तेच। पहा किती मस्तपैकी असा गहू आलेला आहे, छान। आणि या गव्हाच पहा किती मस्त प्रत्येकास म्हणजे हिरवे दिसत आहे। स्प्रिंकलरचे पाईप आहेत आतमधात, आणि पहा त्याच्या साईडकडून मस्तपैकी बघा किती मस्त दिसत आहे, हिरवगार अशी हे शेत ह्या गव्हानं। नक्कीच कुठून पाहतात कुठून नाही व्हिडिओ आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा। कोण्या जिल्ह्यातून, कोण्या शहरातून, कोण्या गावातून, आणि कसा गहू आहे हे पण कमेंटमध्ये सांगा। हे पहा गव्हाच्या साईडकडून कांद्याचं बी धरण्यासाठी असे म्हणजे साईडकडून लावलेलं आहे, आणि हे आहे ते लसण। दोन्ही साईडकडून लसण लावून घेतलेला आहे। आणि हे इकडं पण कांदे आहेत, लसण झाला की गव्हाच्या बाजूलाच।
चला तर मग यूट्यूब फॅमिली पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज ब्लॉग्स पाहायला भेटतात आपले. आणि कुठून आपले ब्लॉग्स पाहतात ते पण नक्की सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. जे कोणी नवीन आहे ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. चला तर मग बाय, भेटूत अशाच नवीन एखाद्या ब्लॉग्समध्ये. चला बाय.